मित्रांनो, राम राम, नमस्कार. मी आपल्याला आज एक पेशंटविषयी सांगणार आहे, जो की त्याला मूतखड्याचा त्रास होता आणि मूतखड्याचा त्रास असून त्याला म्हणजे 1 वर्ष अगोदरच मूतखड्याचा त्रास होता. मूतखड्याचा त्रास असून त्याला लघवीतून एकदम रक्ताची लघवी होत होती समजा. तर तो माझ्याकडे आला एकदा आणि त्याला आग पहिले पोट दुखत होतं आणि आग होत होती लघवीत, म्हणजे मूतखड्याचा त्रास असल्यामुळं. तर त्याला तेव्हा मी इंजेक्शन वगैरे देऊन ठीक केलं. त्याच्यानंतर 1 वर्षानं त्याला एकदम आपलं एकदम रक्ताची लघवी होत होती. तर मग त्याला मी एक युरोलॉजिस्टकडे पाठवलं. तर ते युरोलॉजिस्टने त्यांना ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशन म्हणजे की बाबा तुझ्या लघवीतून रक्त येत आहे तर तुला ऑपरेशन करावं लागेल. मागचा पुढचा विचार काही न करता किंवा काय तर जे असेल ते, मग तो पेशंट माझ्याकडे परत वापस आला आणि पाठवल्याप्रमाणे त्याने सांगितलं मला की ते एक ऑपरेशन सांगू लागले असं तसं. मग मी त्याला साधं हेमेमेलिस क्यू फॉर्ममध्ये दिलं. हेमेमेलिस की 10 थेंब घे, सकाळ दुपार संध्याकाळ. तर त्याला जास्तीत जास्त 2 ते 3 डोस घेतले असतील त्याने, पाण्यात टाकून 10 थेंब, अर्धा कप पाणी आणि 10 थेंब हेमेमेलिस घ्यायला सांगितलं. तर ते थांबलं. इतकी सिंपल केस. त्यांनी ऑपरेशन सांगितलं होतं. त्याला तेव्हापासून आजपर्यंत तसं काही झालेलं नाही. मित्रांनो, एकदम छोटासा हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला की अशा काही गोष्टी ह्या जे ऑपरेशन वगैरे हे लोक सांगतात आणि त्या आपण अतिशय छोट्या अशा कमी खर्चात अशा होमिओपॅथिक औषधांना आपण दुरुस्त करू शकतो. असेच बरेचसे काही माझे स्वतःला अनुभव आलेले मी तुम्हाला पुढचे काही व्हिडिओजमध्ये सांगत राहील.